नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 दिवसापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत जे आहे प्रकल्पग्रस्तांसाठी 50% मध्ये विशेष जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। तेव्हापासून अनेक उमेदवारांचे विद्यार्थ्यांचे सर यासाठी टेस्ट सिरीज स्टार्ट करावं, यासाठी एक्सपेक्टेड क्वेश्चन्स व प्रिव्हियस इयर क्वेश्चनची सिरीज स्टार्ट करा असे अनेक कमेंट्स येत होते। तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपली जी आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरती 2025 साठी जे काही प्रकल्पग्रस्त असतील किंवा येणाऱ्या जे काही सर्वसामान्यांसाठी जाहिरात येणार असतील त्या सर्व पदांसाठी आपण सिरीज स्टार्ट केलेली आहे, ज्यामध्ये आपला आजचा व्हिडिओचा भाग 1 आहे, जे की आपण अतिशय बेसिक पासून ते सर्व हार्ड लेवलचे सर्व क्वेश्चन कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठासंबंधितच व त्यासोबतच जे काही इतर तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न आहेत ते आपण परिपूर्ण याद्वारे कव्हर करणार आहोत। आणि हे जे प्रश्न आहेत ते परिपूर्ण तुमच्या लेखी प्रश्नपत्रिकेसाठी उपयुक्त असणार आहेत आणि हे सर्व पदांसाठीच, म्हणजेच की तुमची गट क ची पोस्ट असो किंवा गट ड ची पोस्ट असो, दोन्हीसाठी हे प्रश्न उपयुक्त असणारे आहे। त्यामुळे व्हिडिओला खूप काळजीपूर्वक पाहत चला आणि संपूर्ण व्हिडिओच्या अपडेटसाठी सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। आणि डिटेल जाहिरातीची तुम्हाला माहिती हवी असेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। चला पाहू आपल्याच्या या भाग 1 मधील प्रश्न पहिला। तर यामधला आपला प्रश्न 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ केव्हा स्थापन झाले? तर जे राहुरी येथील जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे राहुरी, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1968 साली। तर थोडक्यामध्ये जे आहे 1968 साली जे आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे जे आहे राहुरी या ठिकाणी जे आहे ते स्थापित झालं। तर डेट सोबत तुम्हाला सांगायला झाल्यास तर ते आहे 19 मार्च 1968 साली। 19 मार्च 1968 साली जे आहे, जे की MPKV म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली। त्यानंतरचा आपला प्रश्न 2 असा आहे पुढचा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे आहे, जे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ स्थित आहे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर थोडक्यामध्ये विद्यापीठासंदर्भात जे आहे अतिशय ट्विस्ट वाटणारे व GK वर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत बरं का, हे तुम्हाला तुमच्या लेखी परीक्षेमध्ये 100% विचारली जाऊ शकतात। त्यानंतरचा आपला प्रश्न 3 असा आहे पुढील, महात्मा फुले कृषी विद्यापीठ कधी कार्यान्वित झाले? तर हे झाले, त्याची स्थापना झाली ही जे की 19 मार्च 1968 रोजी। तर कार्यान्वित कधी झाले असा देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर क, 1969 मध्ये। थोडक्यामध्ये ऑक्टोबर महिना आहे तो, डेट याची मेन्शन नाही, पण ऑक्टोबर महिन्यामध्ये 1969 सालापासून जे आहे थोडक्यात हे कार्यान्वित झालेलं आहे, जे की MPKV विद्यापीठ। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 4 असा आहे पुढचा, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा मुख्य उद्देश काय आहे? तर जो याचा उद्देश आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कृषी क्षेत्रातील सुधारणा करणे, हे जे आहे जे की महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा मुख्य उद्देश आहे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला असा आहे, जो की पुढचा प्रश्न क्रमांक 5 आपला, पंचसृष्टी पद्धतीचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते खालीलपैकी? तर कोणाला ओळखलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की H. व्हिटेकर यांना जे आहे थोडक्यामध्ये पंचसृष्टी पद्धतीचा जनक म्हणून जे आहे ते ओळखलं जातं। त्यांचं नाव लक्षात ठेवून घ्या तुम्ही, H. व्हिटेकर। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 6 असा आहे, मनुष्य डॅश DB पेक्षा जास्त तीव्रतेचा ध्वनी सहन करू शकत नाही, तर किती डेसिबल? थोडक्यात DB म्हणजे डेसिबल असं जे आहे याचं फुल फॉर्म होणारा असतो। तर कितीपर्यंतचा? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 85। तर 85 डेसिबल पेक्षा जास्त तीव्रतेचा ध्वनी जो आहे जो की सहन करू शकत नाही। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। आणि जे आपले गट ड मधले जे पोस्ट आहेत, गट ड मधल्या पोस्टसाठी थोडक्यात याच लेवलचे प्रश्न तुम्हाला असतात। आपण गट ड आणि गट क ह्या दोन्हीची प्रिपरेशन करून घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही फक्त सबस्क्राइब करून रेग्युलरली अपडेट राहत चला। आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करून घ्या, त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। त्यानंतरचा आपण पाहू आपला पुढचा प्रश्न, जो की महत्त्वपूर्ण आहे,
तर पुढचा प्रश्न असा आहे 7वा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 रोजी डॅश येथे झाला, तर कोण्या ठिकाणी झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की पुणे या ठिकाणी झालेला आहे. ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी भरती 2025च्या 100% तयारीसाठी तुम्ही अजूनही आपले अतिसंभव प्रश्न नोट्स व तांत्रिक घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. त्यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही हे मिळवलात तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नाही. यामध्ये आपण मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तांत्रिकी प्रश्नसंच देखील आपण उपलब्ध करून दिलेले आहे, जे की तुमच्या गट क च्या पदासाठी अतिशय उपयुक्त असणारे आहेत आणि परीक्षेमध्ये देखील तुम्हाला विचारलं जाणार आहे. यामध्ये आपण एमपीकेव्हीचा जो गट क आणि गट ड चा सविस्तर अभ्यासक्रम आपण कव्हर केलेला आहे, ज्यामध्ये आपण एमपीकेव्हीचे जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत ते देखील आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. महत्त्वाच्या चालू घडामोडी व त्यासोबतच कमी वेळेमध्ये तुमची 100% तयारीसाठी हे पुरेपूर असणार असेल. गट क चे तांत्रिक प्रश्न उपलब्ध आहेत आणि लेखी परीक्षेमध्ये जे तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्याचा देखील यामध्ये सराव आपण करून घेतलेला आहे. तर 100% अभ्यासाची तयारी तुमची एकाच ठिकाणी होणारी असेल आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना ही आपली एमपीकेव्हीची एक्झाम क्रॅक करायची असेल त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा. लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. त्यांना तुम्हाला जर टेक्निकल हवा असेल तर टेक्निकल पोस्टचं नाव सांगा व सर्व स्टडी मटेरियल घेऊन लगेचच्या लगेच चांगले आणि उत्तम. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी राहुरी विद्यापीठासाठी आपलं सर्व काही ए टू झेड लेखी परीक्षा उपयुक्त स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे आणि तुम्ही जर याचा अभ्यास केला तर तुम्हाला कोणतेही बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज नाही. फक्त आपली रेग्युलरली सिरीज येणार असेल टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला अपडेट व त्यासोबत आपल्या स्टडी मटेरियलचं योग्य त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केलात तर 100% आत्मविश्वासाने तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकता. तर ज्यांना ही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी नक्की आपल्या सेलरला मेसेज करून सर्व काही ए टू झेड स्टडी मटेरियल मिळवून घ्या. गट ड आणि गट क साठी तुमच्या पोस्टनुसार त्यांना पोस्ट सांगा आणि तुमच्या पोस्टनुसार सर्व काही अभ्यासक्रम मिळवून घ्या. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 8वा असा आहे, राष्ट्रीय चळवळीच्या कोणत्या टप्प्याला गांधी युग म्हटले जाते? तर गांधी युग कोणत्याला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 3ऱ्या टप्प्याला जे आहे गांधी युग म्हटलं जातं राष्ट्रीय चळवळीच्या. त्यानंतरचा आपला प्रश्न 9वा असा आहे, सार्वजनिक सत्याग्रह हे पुस्तक कोणी लिहिले? सार्वजनिक सत्याग्रह, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की महात्मा फुले यांनी जे आहे सार्वजनिक सत्याग्रह हे जे आहे थोडक्यात पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचे ते लेखक आहेत. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न आपला 10वा असा आहे पुढचा, खालीलपैकी कोणत्या देशात मेरापी पर्वत आहे? तर मेरापी तर ही पर्वत, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की इंडोनेशिया या देशामध्ये मेरापी हे पर्वत आहे. आणि ही जी परीक्षा आहे जे की अनेक विद्यार्थी विचारत होते, तर ही जी परीक्षा आहे ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे, म्हणजे की विद्यापीठच सर्व काही डिसाईड्स करणार आहे एक्झामचं जे काय असेल ते. त्यामुळे ही एक्झाम ऑनलाईन नसून ऑफलाईन पद्धतीनं होणारी आहे. त्यानंतरचा प्रश्न 11वा, विद्यार्थ्यांना रेडिओद्वारे शैक्षणिक माहिती पुरविण्यासाठी प्रज्ञा नावाचा कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की आसाम या राज्याने सुरू केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न 12वा, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने कोणते मिशन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की सनराईज हे मिशन जे काही लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर प्रश्न 13वा, डॉक्टर भाऊ दाजी लाड म्युझियम कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की मुंबई या ठिकाणी हे म्युझियम आहे. त्यानंतरचा प्रश्न 14वा आपला, महाराष्ट्रात ज्वारी पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र डॅश या जिल्ह्यात आहे? तर कोण्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे सोलापूर. सोलापूर या जिल्ह्यामध्ये जे आहे थोडक्यात ज्वारी पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र आहे. ऑप्शन नंबर ओ हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 15वा, मानवी शरीरात प्रत्येक चक्रावेळी रक्तहृदयातून डॅश वेळा जाते? तर किती वेळेस? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 2 वेळा जाते. त्यानंतरचा प्रश्न 16वा, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की तपकिरी हा जो आहे रंग वापरतात. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 17वा असा आहे,
भारताचे राष्ट्रगीत हे सुरुवातीला कोणत्या भाषेत लिहिले होते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की बेंगॉली. तर बेंगॉली भाषेमध्ये भारताचे राष्ट्रगीत हे सुरुवातीला लिहिले होते. ऑप्शन नंबर क ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 8वा, अरबी समुद्राची राणी म्हणून कशात संबोधले जाते? तर आपला आजचा हा प्रश्न क्वेश्चन फॉर यू म्हणजेच की तुमच्यासाठी स्पेशली हा प्रश्न आहे. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. याचे ऑप्शन आहेत अ मुंबई, ब कोचीन, क कांडला आणि ड आहे विशाखापट्टणम. तर अरबी समुद्राची राणी म्हणून कशास संबोधले जाते? तर योग्य उत्तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. अन्यथा मी या व्हिडिओच्या नंतर जे काही 24 तासानंतर याचा उत्तर कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवेल. त्यानंतरचा प्रश्न 19वा, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हाय लॅटिट्यूड फिजिक्स लॅबोरेटरी आहे? तर हाय लॅटिट्यूड क्लाउड फिजिक्स लॅबोरेटरी असं देखील त्याला म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की महाबळेश्वर या ठिकाणी जे आहे हे आहे हाय लॅटिट्यूड क्लाउड फिजिक्स लॅबोरेटरी. तर ऑप्शन नंबर क याचं उत्तर होईल. आणि असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे काही आपण टॉप 19 क्वेश्चन होते जे की आपण भाग 1 मध्ये पाहिलेले आहेत. आणि अशा प्रकारचे प्रश्न आपण आता इथून रेग्युलरली पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या विद्यार्थी मित्रांना सर्व काही लेखी परीक्षेसाठी परिपूर्ण अभ्यासक्रम हवा असेल, गट क साठी किंवा गट ड साठी, तर दोन्हीसाठी आपल्याकडे अभ्यासक्रम उपलब्ध आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप सेलरची लिंक आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून सर्व काही मिळवून घेऊ शकता. किंवा हा जो तुम्हाला नंबर दिसत आहे स्क्रीनवर, यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेजमध्ये राहुरी स्टडी मटेरियल किंवा MPKV स्टडी मटेरियल म्हणून जर टाकलात व्हॉट्सअपवर, तर तुम्हाला ते लगेच त्या ठिकाणी रिस्पॉन्स करून सर्व काही त्या संदर्भात माहिती देतील. जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मात्र विसरू नका. अशा प्रकारे सबस्क्राईब मात्र करा. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.